आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अवघड अशा रचनेनं चहूबाजूने उभ्या कातळ कड्यानं वेढलेला मुंगीलाही किल्ल्यावर प्रवेश करता येणार नाही असा अवघड की जो किल्ला दगडी पायऱ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जिन्यानं त्यावर प्रवेश करता येतो असा भक्कम किल्ला म्हणजे नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला होय. या हरिहर किल्ल्यालाच हर्षगड म्हणून देखील ओळखलं जातं. हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी आपणाला नाशिक त्र्यंबकेश्वरच्या बाजूनं हर्षवाडी मार्गे आपण जाऊ शकतो किंवा घोटी खोडाळा निरगुडपाडा मार्गे देखील या किल्ल्यावर आपल्याला प्रवेश करता येऊ शकतो. मी आता नाशिक जिल्ह्याचा जो काय हरिहर किल्ला आहे त्या हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि आमची छोटी छोटी बालकं आहेत. शाळेत जाता का रे? कितवीला आहे? चौथीला आहे. आज रविवार आहे आणि सुट्टी असल्यामुळं आपल्या घराला आपल्या कुटुंबाला थोडासा हातभार लागावा म्हणून ही छोटी मुलं आज या ठिकाणी म्हणजे काही काकडी आहेत, काकडी विकून आपल्या घराला काय करतायत ते हातभार लावत आहेत. पाहू शकताय. खरं म्हणजे हा खरा जगण्याचा संघर्ष आहे मित्रांनो. आमच्यासारखी मंडळी एक दिवस येते, किल्ला पाहून जाते, परंतु जो काही जगण्याचा खरा संघर्ष असतो आणि स्वाभिमानानं ही मंडळी आदिवासी मंडळी मला वाटतं आणि ही या जंगलात झाडाझुडपांमध्ये राहतात परंतु कुणाकडे भीक पसरत नाहीत आणि जो काही स्वाभिमानी बाणा आहे त्या स्वाभिमानी बाणा काकडी विकून का ना ते 2 रुपये त्याच्यातून येतील त्या 2 रुपयातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. आपण पाहू शकता अतिशय छोटी छोटी मुलं आहेत. कितवीला आहे तू? तू रे बाळा? तिसरी. तू पहिलीला आहे. पहिली दुसरी तिसरीची मुलं आहेत आणि ही मुलं या ठिकाणी काकडी विकतात. मला वाटतं इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकानं काय करावं की बाहेरच्या हॉटेलांमध्ये खाण्यापेक्षा ही जी काही लहान लहान मुलं आहेत यांना 2 रुपये स्वाभिमानानं मिळतील अशा पद्धतीने या ठिकाणचा त्यांचा जो काही माल आहे तो घ्यावा आणि त्यांना म्हणजे त्यांना पुढे जाण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी मदत करावी असं मला या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सांगावं असं वाटतं. हरडा, हां, मुरुड शेंग, हां, हाडसांदी, हां, शेतावरी, हां, सगळी औषधी आहेत का? हो. उपयोग काय काय होतं बाबा याचा? यांना भूक वाढते, भूक वाढली का ताकद वाढते. हां, यांना जॉईंट बरं होत्यात. हां, म्हणजे हाडसांदी बरोबर. जॉईंट बरं होत्यात हाडा. अच्छा अच्छा. ही मुरुड शेंग आपल्या पोटात मुरडा पडतो, पोट दुखत ते बरा होत. यांना दमा खाशी बरी होती. बरोबर. हिरडा. मुळ येत असला तर पावडर. हा. मुतखडा असला तर ही पावडर. अच्छा. आणि गुण येतो का व्यवस्थित? मग बर बर बर. घरी लोक येतात. अच्छा. हर्षवाडीकडून हरिहरगडाकडे जाताना आपल्याला त्रिकोणी आकाराचा उंच भक्कम चहूबाजूनी कातळ कडा असलेला हरिहरगड दिसतो. गडाच्या पायथ्याशी आले की डाव्या बाजूला आपल्याला एक पाण्याचा बारव लागतो. अनेक जण त्या बारवाला पुष्करणी देखील म्हणतात, परंतु तो पाण्याचा बारव आहे. त्यात 12ही महिने आपल्याला पाणी साठलेलं दिसतं. या बारवाची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. चौकोनी आकाराचा हा बारव 10 ते 15 फूट खोल आहे. त्यात उतरण्यासाठी 4ही दिशांनी पायऱ्यांची रचना केलेली दिसते. माणसांबरोबरच जंगलातील इतर प्राण्यांना देखील पाणी पिता यावं हे या मागचं त्या काळातील माणसांचा दूरदृष्टीपणा आपल्याला दिसून येतो. या बारवाच्या एका भिंतीवर आपल्याला शिलालेख कोरलेला दिसून येतो. यावरून या गडाची व या पाण्याच्या बारवाचं महत्त्व आपल्याला समजून येतं. बारवा शेजारीच एक गणेशाचं मंदिर आहे. या ठिकाणी येणारे गिर्यारोहक या गणेशाचं दर्शन घेतात आणि हरिहर किल्ल्याकडे चालू लागतात. हरिहर किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी आलो की आपल्याला सुरुवातीलाच दर्शन होतं ते तिथं असणाऱ्या वेताळ बाबाचं. या वेताळ बाबाचं दर्शन घेऊन समोर दिसणारा विस्तीर्ण असा वैतरणीचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी आलो की आपल्याला समोर दिसतो ते उंच कातळात एका कोरीव खडकामध्ये कोरलेला पायऱ्यांचा जिना की ज्या जिन्याचा थरार अनुभव घ्यायला या ठिकाणी भारतातील नव्हे तर इतर देशातील देखील पर्यटक या
जो काही हरिहर किल्ला आहे, या हरिहर किल्ल्याच्या ज्या काही पायऱ्या आहेत या पायऱ्यांचा चित्तथरारक अनुभव पाहायला येत असतात.
हरिहरगडावर एका कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा जिनावरती चढून आलो की आपल्याला एक दुसरा 80 ते 90 अंशाच्या डिग्रीमध्ये पुन्हा एक दुसरा असाच कातळ खडकामध्ये कोरलेला पायऱ्यांच्या जिन्यानं आपल्याला वरती चढून एका बोगद्यातून वरती आलो की सुरुवातीलाच आपल्याला लागतं ते हनुमानाचं मंदिर. हरिहरगडावरती एक बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ल्याचं थोडंसंच खाली आपल्याला इथे एक छोटेखानी भग्न अवस्थेतलं थोडंसं मंदिर दिसते. त्या मंदिरामध्ये मारुतीरायांची प्रतिमा तुम्हाला दिसत असेल. आणि हे मारुतीराय म्हणजे चपेटदान मारुती अशा प्रकारातले असतात. काही हात जोडलेले असतात, दास मारुती असतात. आता हे चापट मारण्याच्या मुद्रेत आहेत अशी एक मुद्रा आहे, त्याच्यामुळे त्याला चापेटदान मारुती असं म्हटलं जातं. याच्याविषयी एक छोटी स्टोरी आहे, ती सुद्धा तुम्हाला सांगतो आता योगायोगाने. त्याच्या पायाखाली जी असते ती पनोती असते. पनोती अर्थातच. आणि या किल्ल्यावर असंच एक कारण असं आहे की शिवकाळाचा विचार करा, 350 वर्षापूर्वीचा विचार करा, तर त्या काळामध्ये आपली जी लोक होती, सर्वसाधारण लोक होती, ती भूत खेत मंत्र तंत्र अशा काही गोष्टींना मानायची. मग तशा काही गोष्टींपासून ती घाबरायची. तर त्याच्यापासून त्यांचं रक्षण व्हावं, तर तुम्ही जर हनुमान चालीसा ऐकली तर त्याच्यात एक वाक्य आहे, भूत पिशाच निकट नाही आवे जब महावीर जब नाम सुनावे. तर मग अर्थात मारुतीराय म्हणजे एक 7 चिरंजीवींपैकी एक चिरंजीव आहेत आणि ते सतत तुमचं रक्षण करतील. मग बुरुजांवरती, दरवाजांवरती किंवा किल्ल्यावरच्या अशा काही ठिकाणी अशी मारुतीरायाची मंदिरं म्हणा किंवा अशा चपेटदान प्रकारातली मारुती तुम्हाला पाहायला भेटतील. मग किल्ल्यांवर हे पाहायला भेटतात. हरिहरगडावर अनेक शासकांनी आपलं प्रशासन केल्यामुळं या गडावर पाण्याची सुविधा आपल्याला पाहायला मिळते. गड चढून गेलं की सुरुवातीलाच आपल्याला 2 खडकातल्या पाण्याच्या टाक्या लागतात. आणि जे काही मारुतीचं भग्नावस्थेतलं मंदिर आहे, या मंदिराच्या बाजूलाच दुसरा एक मोठा असा बंधारा घालून तयार केलेलं तळं आपल्याला दिसून येतं. या तळ्याच्या समोरच आपण जर पाहिलं तर आपल्याला उंच असा एक बालेकिल्ला दिसतो आणि या बालेकिल्ल्याकडं आपली पावलं चालू लागतात. हरिहरगडावरचा पृष्ठभागाचा विस्तार तसा फारसा नाही. साधारणतः अर्ध्या तासात संपूर्ण हरिहरगडाचा पृष्ठभाग आहे हा आपला पाहून होतो. या ठिकाणी बालेकिल्ल्याच्या समोर आपण जर पाहिलं तर आपल्याला एक चौकोनी आकाराची एक वास्तू दिसते. त्या वास्तूला अनेक जण धान्य कोठार म्हणतात, तर काही जण या वास्तूमध्ये दारू साठवून ठेवला जातो असं देखील म्हणतात. आपण जर या वास्तूमध्ये आतमध्ये जाऊन पाहिलं तर या वास्तूमध्ये आपल्याला एका बाजूनं प्रवेशद्वार आहे आणि संपूर्ण वास्तू ही अंधारमय आपल्याला दिसून येते. हरिहर किल्ल्यावर चढून आलं की सपाट भागावर आपल्याला दिसतात त्या पाण्याच्या टाक्या, हनुमानाचं मंदिर, पाण्याचा तलाव, बालेकिल्ला, धान्य कोठार. आणि या आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या हरिहर किल्ल्यावर पूर्वेच्या दिशेला हनुमान मंदिराच्याच अगदी शेजारी आपल्याला खोल असं भुयार दिसतं. हे खोल भुयार पाहण्यासाठी आपल्याला लांब दोरीचा वापर करूनच खाली जावं लागतं. या भुयाराविषयी काही जे अभ्यासक आहेत ते अभ्यासक सांगतात की हे जे काही भुयार आहे हे भुयार पूर्वेच्या दिशेला जाण्यासाठी असणारा गुप्त मार्ग आहे. हा जो काही गुप्त मार्ग आहे हा गुप्त मार्ग पूर्व दिशेनं खाली जी काही माची आहे आणि या माचीच्या ठिकाणी जो बारव आपण पाहिला त्या बारवापर्यंत या गुप्त मार्गाचा मार्ग असावा असं देखील काही अभ्यासक आपल्याला या गुप्त मार्गाविषयी, या भुयाराविषयी सांगताना दिसून येतात. एकंदरीतच या भुयाराची रचना जर आपण पाहिली तर ही जी काही रचना आहे ही रचना एखादा गुप्त मार्ग असावा असंच आपल्याला या ठिकाणी या भुयाराच्या रचनेवरनं दिसून येतं.